त्यानंतर मी आपले खासदार साहेब श्री कांती शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना शुभेच्छा द्याव्यात। सर्वप्रथम सर्वांना मी गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गेले 28 वर्ष ही नववर्ष स्वागत यात्रा या डोंबिवलीमध्ये सुरू आहे। गणेश मंदिर संस्थानचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की गेले 28 वर्ष ही परंपरा अशीच अबाधित ठेवून त्याला वाढवण्याचं काम जे आहे गणेश मंदिर संस्थांनी केले आणि दरवर्षी याच्यामध्ये होणारे जी लोक सहभागी होतात त्याची वाढती गर्दी जी आहे ही लक्षणीय असते। आज देखील मोठ्या संख्येमध्ये हजारोच्या संख्येमध्ये डोंबिवलीकर या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झाले आणि आज खास प्रमुख पाहुणे म्हणजे आपले ठाण्याचे कमिशनर ऑफ पोलीस डुमरे साहेब देखील या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत, जाधव साहेब उपस्थित आहेत। दोघांचं देखील मी डोंबिवलीमध्ये खूप खूप स्वागत करतो। आणि आत्ताच आपण देशभक्तीवरती आधारित गाणी पाहिली, त्याचबरोबर पोलिसांवरती आधारित नृत्य या ठिकाणी पाहिलं। जसे जवान बॉर्डरवरती पहिरा देऊन आपल्या देशाच्या सीमेची सुरक्षा करते, तसंच आतमध्ये शहरांमध्ये जे आहे हे पोलीस, गावांमध्ये जे आहे हे पोलीस देखील तितकेच महत्वाचे आहे आणि त्यांचं महत्व जे आहे आपल्याला या नृत्यातून पाहायला मिळालं की सण असो, कुठलाही वार असो, काही असो, पोलिसांना कधीही जी आहे ती सुट्टी नसते। लोकांना जेव्हा सण साजरे करायचे असतात तेव्हा पोलीस ऑन ड्युटी असतात, लोकांना जेव्हा सुट्ट्या असतात तरी देखील पोलीस जे आहे रस्त्यावरती, म्हणजे पोलीस 24 तास जे आहे हे आपली सुरक्षा जी आहे करत असते। तर खरंच पोलिसांना सलाम या ठिकाणी करतो आणि ज्या शाळेने या ठिकाणी हे नृत्य सादर केलं त्याचं देखील अभिनंदन, त्या मुलांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो की ज्या जोशपूर्ण भावनेने त्यांनी या ठिकाणी नृत्य सादर केलं त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करतो। आज या शोभायात्रेनिमित्त इथे वंदे मातरम, ज्या वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाले आणि 150 वर्षापूर्वी इंग्रजांच्या विरोधामध्ये जेव्हा रणसंग्राम झाला तेव्हा या वंदे मातरमनीच प्रत्येक तरुणाला असेल, ज्येष्ठाला असेल, लहान मुलाला असेल शक्ती देण्याचं काम, ताकद देण्याचं काम याच वंदे मातरमनी केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आज स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर जी फक्त 2 कडवी बोलली जायची वंदे मातरमची, या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार आलं त्यांनी पुढची 2 कडवी म्हणजे संपूर्ण वंदे मातरम आजपासून जे आहे सगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये पब्लिकली जे आहे हे वंदे मातरम या ठिकाणी बोललं जाईल, गायलं जाईल। आणि मला वाटतं आज देखील या ठिकाणी संपूर्ण वंदे मातरम आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी म्हणायचं आहे। मला वाटतं या 2 कडव्यांमध्ये पुढच्या भारत मातेला लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, दुर्गा असेल, या रूपाने जे आहे हे संबोधलं गेलं होतं। म्हणून अगोदरच्या सरकारने मला वाटतं जसं वेगवेगळ्या गोष्टी केल्या तसंच हे देखील वंदे मातरम जे आहे हे सर्व 4च्या 4 कडवे जे आहेत त्याच्यामध्ये घातले नव्हते, पण आज नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण वंदे मातरम जे आहे जेव्हाही वाजेल तेव्हा संपूर्ण वंदे मातरम हे वाजेल आणि भारत माता ही दुर्गे सारखी आहे, भारत माता ही सरस्वती सारखी आहे, भारत माता ही लक्ष्मी सारखी आहे, जी समृद्ध करते, जी ज्ञान देते आणि ती शक्ती देते। आणि आज या लहान मुलांच्या माध्यमाने देखील आम्ही जेव्हा लहान होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा फक्त 2 कडवी आम्ही म्हणायचो। तुम्ही जे आहे भाग्यवान आहात की तुम्ही शाळेमध्ये जे आहे संपूर्ण वंदे मातरम जे आहे तुम्ही लोक बोलणार आहात आणि त्या वंदे मातरमचा अर्थ जो आहे हा येणाऱ्या पिढीला देखील कळला पाहिजे। त्याच्यासाठी वंदे मातरम जे आहे आज नरेंद्र मोदीजींनी या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये संपूर्ण वंदे मातरम जे आहे गायलं जाईल। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील 100 वर्ष पूर्ण होत आहे। ज्या प्रकारे स्वतंत्र संग्रामामध्ये प्रत्येक तरुण पेटून उठला होता, त्यानंतर देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये जे आहे हे देशभक्तीची भावना रुजवण्याचं काम देखील त्यांनी केलं। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देखील या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व भाविकांना पुन्हा एकदा सगळ्या मुलं मोठ्या प्रमाणामध्ये जेनझी, सगळे जेनझी आहे तिकडे,
तर या जेनझींना देखील कळलं पाहिजे की आपण ही परंपरा, ही शोभायात्रा कशासाठी करतो. हे फक्त शोभायात्रा एक दिवस आलं की आपण या ठिकाणी मंदिराच्या प्रांगणामध्ये जमा होऊन एकमेकांना भेटणं हा याच्यातून हेतू नाही. याच्यातून जी आहे, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ही पुढे घेऊन जाण्याचं, याच्यामधून जे संदेश देण्याचं काम जे आहे या ठिकाणी ही गणेश मंदिर संस्था करते. वेगवेगळ्या रथांच्या माध्यमाने देखील या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. आज आपण देखील एक रथ केला, विकासाचा रथ, ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये डोंबिवलीमध्ये जे जे विकास प्रकल्प होणार आहेत, मेट्रो असेल, डबल टेकर फ्लायओव्हर असेल, हॉस्पिटल्स असतील, चांगले रस्ते असतील, फ्लायओव्हर, वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, हे दाखवण्याचं काम केलं. कारण देशभक्ती बरोबर विकास देखील तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येक शहर देखील त्याच वेगाने जे आहे पुढे गेलं पाहिजे. या हेतूने माननीय नरेंद्र मोदीजी असतील, त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे पूर्ण ताकदीने या शहरांच्या मागे आहेत. एवढं देखील या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ज्यांची ओळख आहे, जे अत्यंत कमी बोलतात, मला असं वाटतं ते कृतीतून जास्त बोलतात, असे डुमरे साहेब आज इथे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून